नाश्त्यासाठी कांदा पोहे बनवते. बनवणार आहे कांदा पोहे नाश्त्याला. तर 3 कांदे घेतले, हा कढीपत्ता, कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या. आता कांदा चिरून घेते आधी. धुळी असते, कचरा असतो, म्हणून मी आधी चाळून थोडंसं चाळून घेणार आहे, नंतर धुवायला घेणार. कारण मी बाकी पावडर ती जास्त अशी बारीक कमी पडते आणि आपल्याला पण दिसतं ना यात काय आहे, साफ करताना कचरा काय, त्यासाठी मी चाळून पाणी टाकून पाणी जास्त वेळ भिजू द्यायचे टाकायचं, लगेच पाणी टाकून धुवून. तेलाची किटली अशी 2 पळ्या 3 पळ्या तेल टाकते. मी गॅस पेटवलाय. आता ती आपल्या तेलाच्या किटलीत 3 पळ्या तेल टाकले. तेल थोडंसं गरम होण्यासाठी ठेवले. तोपर्यंत हा 3 कांदे चिरून घेतले, हिरवी मिरची, ही कोथिंबीर, ही थोडी शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि हे मोहरी, जिरं हिरवी मिरची ती पण टाकून घ्यायची. तिखट आवडत असलं तर हिरवी मिरची आणखी जास्त वाढवली तरी चालेल. आणि आमचं तिखट कमी लागतं म्हणून मी 4च मिरची घेते. भाजले की मग कांदा टाकायचा. कांदा परतून कांदा परतण्यासाठी मी आता थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकते. कांदा परतण्यासाठी कांदा पटकन भाजला असेल मी अर्धा चमचा मीठ टाकते. आपण पोहे भिजवलेले मोकळे करून घ्यायचे ताटात.
कांदा आपला परतून झालेला आहे. त्यात आता नंतर अर्धा चमचा हळद टाकायची. हळद पण त्या 2 मिनिटं परतून घ्यायची. मीठ टाकलं होतं. आता 1 चमचा परत मी भरून मीठ टाकलं. आणि थोडं कमी पडेल म्हणून मी एवढं टाकलं. छान परतून झालेत आपली पुरी. आता ह्याच्या पुरी हे चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यावरच आता 2 मिनिटभर हे झाकून ठेवायची. 2 मिनिटभर झाकण ठेवून परत हे एकदा हलवून घ्यायची. आता हे चांगली वाफवून